सर्वप्रथम वसंतदादा मुंडे यांच्या माध्यमातून जे नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी निघालेली संवाद यात्रेचं वादळ या पनवेलमध्ये दाखल होतंय, त्यांचं मी स्वागत करतो। खरं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आज पत्रकारांना रस्त्यावर उतरावं लागतंय। आज पत्रकारांना शांत पद्धतीने संवाद यात्रेच्या माध्यमातून मागण्या मांडाव्या लागतात। अहो, आम्ही पत्रकारिता करतो, आम्ही बातम्या लिहितो, आमच्या बातम्यांची दखल तात्पुरती घेतली जाते, सर्वसामान्यांचे प्रश्न आम्ही सोडवत असतो। और आमचं कोण आहे वाली? आम्हाला कोण आहे इथे? आम्हाला कोण नसल्यामुळे वसंतदादा मुंडे यांच्या माध्यमातून आमचा कोणतरी चेहरा हा विधानसभेत असावा। विधानसभेत असू द्या, नाहीतर अजून तिथे दिल्लीमध्ये आमचा कोणतरी, पण आमच्या कुठेतरी प्रश्नांची दखल कुठेतरी घेतली गेली पाहिजे। ह्या प्रमुख मागणीसह ही निघालेली संवाद यात्रा खूप सर्व स्तरावरून चांगला पाठिंबा या संवाद यात्रेला मिळतोय। खरं तर आज पत्रकारांची असलेली दुरवस्था जी आहे ना, ती ओळखून घेण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाहीये। मी आपल्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो, आज पत्रकारांच्या लेखणीवर बंधन आहेत, आज पत्रकारांच्या आरोग्याच्या विषयी बंधन आहेत। फक्त सकाळी 7 वाजता घरातनं निघायचं, बातमीदारीसाठी घराच्या बाहेर पडायचं। काल परवा दिवशी आमचा एक पत्रकार मित्राचा अपघाती मृत्यू झाला। आज राजकीय नेत्यांनी फक्त भाषणं ठोकली, त्याच्या घरी त्याची विचारपूस कोणी केली नाही। अशा आमच्या आमच्यातलाच पत्रकार, आमची पण तीच अवस्था आहे। उद्या आमच्या मागे कोण आहे? तर वसंतदादा मुंडे यांच्या रूपात असा नेता आज या ठिकाणी राज्यभरातून भ्रमण करतोय। असं भ्रमण करताना आज तो मंत्रालयात पोहोचतोय। आमच्या सर्वसामान्य पत्रकारांच्या शुभेच्छा, आमच्या कुटुंबाच्या शुभेच्छा त्या पत्रकारांच्या पाठीशी नक्की असणार आहेत। वसंतदादा मुंडेंना आम्ही एवढंच सांगतो की वसंतदादा मुंडे, शांत पद्धतीने चाललेलं हे आंदोलन आहे ते आपण शांतपणेच करूया। जर सरकारने आपली दखल घेतली तर ठीक, नाही घेतली तर तुम्ही जे म्हणाल त्या पद्धतीने आंदोलन करायची आमची नक्कीच तयारी आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्र असू द्या किंवा राज्यभरातील विविध संघटना, आज बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद, गडचिरोली पासून पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मी माझी भूमिका मांडायची पोटतिडकीने प्रयत्न करतोय। आम्हाला कोणता फेम नको। आम्ही पत्रकारिता 15 वर्ष 13 वर्ष आम्ही पण पत्रकार केला। आम्ही आमच्या भागात आमचं फेम आहे, आमची कुठली कामं अडत नाही ते आम्हाला माहिती आहेत। पण आज पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत ना, त्या कुठेतरी महत्वाच्या आहेत, त्या कुठेतरी मांडाव्यात। राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे यांच्याकडे आम्ही खूप सकारात्मक दृष्टिकोनाने पाहतोय आणि नक्कीच एकनाथजी शिंदे साहेब या पत्रकारांच्या प्रश्नावर आवाज उठवतील, त्यांची दखल घेतील आणि पत्रकारांना न्याय मिळेल। वसंतरावजी मुंडे यांच्या मनात असलेले प्रश्न, विविध प्रश्न नक्कीच राज्याच्या व्यासपीठावर, राज्याच्या पटलावर नक्की येतील असा आम्हाला विश्वास व्यक्त करतो आणि मी थांबतो।